डिसिप्लिन चॅलेंजचा आज दिवस 9वा. सकाळी सकाळी उठून पहिलं अभ्यासाला बसलो, फ्रेश वगैरे झालो आणि ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर आल्या-आल्या लगेच आपण आपला वॉर्मअप चालू केला. थोडासा वॉर्मअप झाला, की लगेच थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे आणि लुजनिंग केली. लुजनिंग झाली, की आज आपला स्पीड वर्कआउट होता. म्हणून लगेच स्पीड वर्कआउटला लागलो. स्पीड वर्कआउटमध्ये आज आपल्या 400 मीटरच्या स्प्रिंट होता. आज आपल्या 400 मीटरच्या 10 स्प्रिंट होत्या. मस्तपैकी स्प्रिंट मारायला चालू केलं. 400 मीटरच्या सगळ्या स्प्रिंट आपण 1 मिनिट 15 सेकंद, 1 मिनिट 20 सेकंदाच्या आतमध्ये मारल्या. मस्तपैकी आजचा एकदम प्रॉपर वर्कआउट झाला. रनिंगचा वर्कआउट झाला, की लगेच आपण इकडे ॲपचा वर्कआउट मारायला आलो. ॲपचा वर्कआउट चालू केला. ॲपचा वर्कआउट चालू केला, की तेवढ्यात पावसाचं आगमन झालं. म्हणून गॅलरीत येऊन थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे केली. मस्तपैकी स्ट्रेचिंग झाली, की घरी आलो, वर्दी घातली आणि डाएट वगैरे खाल्ला आणि डायरेक्ट ड्युटीवर पोहोचलो. ड्युटीवर आल्यावर जास्त काही काम नव्हतं म्हणून तिथं लेक्चर चालू केलं. एक लेक्चर गार्डनमध्ये आणि एक लेक्चर देवीच्या मंदिरात बसून पूर्ण केले. मॅथचे लेक्चर असे 2 बघितले आणि घरी आलो. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्याच्यामुळेच घरी चाललेली मस्तपैकी सजावट वगैरे. मस्तपैकी सजावटीला थोडासा हातभार लावला आणि सरळ लायब्ररीत आलो. लायब्ररीत यायला उशीर झाला होता म्हणून दुसरं काय पुस्तक हातात घेतलं नाही. शिवचरित्र घेतलं आणि वाचत बसलो.